पालघर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे केळवे आणि सफाळे या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या गावांमध्ये पाणी शिरलं होतं। या गावांमधल्या अनेक घरांमधूनही पाणी भरलं होतं, त्यामुळे त्या घरातल्या कुटुंबांचं मोठं नुकसान झालं। या घरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता। घरातल्या माणसांना खाण्यासाठी अन्न राहिलेलं नाही। घरात शिरलेल्या पाण्याचा निचरा झालेला असला तरी घराबाहेर दुपारपर्यंत तरी गुडघाभर पाणी होतं। पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं घेतलेला आढावा। पालघर जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। समुद्र चौपाटीपासून जितके जवळचे गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे आपण सध्याची स्थिती बघितली तर पाऊस जरी कमी झालेला असला तरी नुकसान मोठं झालेलं आहे। मग त्या घरांच्या वस्तूंचं नुकसान असू द्या, अन्नधान्याचं नुकसान असू द्या, किंवा इथे आपण बघितलं अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर या सगळ्यांची जी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्याचं नुकसान बघू द्या। सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं तर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झालेला आहे आणि पावसाचा जोर कमी झाला तरी अनेक भागांमध्ये पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाही आहे। हे केळवे गावातलं मोरपाडा इथे भाग आहे आणि या मोरपाडा भागामध्ये आपण बघतो अजूनही गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातनंच हे लोक वाट काढतात। अनेकांच्या मी जसं म्हटलं की घरामध्ये पाणी गेलं होतं, ते पाणी जरी बाहेर काढलं असलं तरी अजूनही ना गॅस वर अन्न शिजवलं जाते किंवा मग या ठिकाणी चूल पेटवली जाते। त्यामुळे काही तास आणखी लागतील या पूर्णपणे पाण्याचा निचरा होण्यासाठी। फक्त केळवेच नाही तर केळवे असेल, सफाळे असेल किंवा पालघर जिल्ह्यातील इतर गावं जी समुद्र चौपाटीपासून जवळ आहेत, मिठागराच्या जवळ आहेत, अशा सगळ्या ठिकाणी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि रेड अलर्ट नंतर आता पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी काही तास ही सगळं जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही तास लागतील असं या सगळ्या दृश्यांमधून आपल्याला दिसतंय। या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कळतंय। कॅमेरामन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, केळवे, पालघर।